मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला। राजीनामा दिल्यानंतर आता धनंजय मुंडेंवर कारवाईची टांगती तलवार आहे। मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय। धनंजय मुंडे यांनी फरार कृष्ण आंधळे याला पळून जायला मदत केली असा खळबळजनक आरोपही जरांगे यांनी केलेला आहे। धनंजय मुंडे यांचा पुरवणी दोषारोपपत्रामध्ये समावेश करणं गरजेचं आहे। त्यांच्यावर 302 कलम लावायला हवं। त्यांना 100% आरोपी करणं गरजेचं आहे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। वाल्मिक कराड आणि त्यांच्या कामगारांकडे असलेल्या गाड्या आणि संपत्ती धनंजय मुंडे यांचीच आहे। बरं झालं धनंजय मुंडे यांनी धोका दिला आणि वाल्मिक कराडला अडकवलं। हा अत्यंत धोकेबाज माणूस आहे। त्यामुळे वाल्मिक कराडने आता धनंजय मुंडेंचं नाव घ्यावं आणि सगळं जाहीर करावं असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। धनंजय मुंडेंना आमदार पदापासून दूर ठेवा। देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी मुंडे यांना फोन केले होते, त्यांची चौकशी झाली पाहिजे। धनंजय मुंडे यांचं कार्यालय चालवण्याचं काम वाल्मिक कराड करत होता, त्यामुळे मुंडे यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे असंही जरांगे म्हणाले। फरार आरोपी कृष्ण आंधळेला पळून जाण्यासाठी मुंडे यांनी मदत केली, त्याचा मोबाईल देखील फेकून दिला। त्यामुळे देशमुख यांचा खून झाल्यापासून राजीनामा होईपर्यंत त्यांचे कॉल डिटेल्स तपासले पाहिजेत। धनंजय मुंडे यांना पुरवणी जबाबात घेणं अत्यंत गरजेचं आहे। यासाठी मंत्रीपद आणि आमदार पदापासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे। 302 मध्ये त्यांना अटक केली पाहिजे असंही जरांगे म्हणालेले आहेत। वाल्मिक कराडकडे असलेल्या गाड्यांची नावं घ्यायला टेन्शन येतं। पाणी भरणाऱ्याजवळ एवढ्या मोठ्या गाड्या आहेत, BMW सारख्या गाड्या आहेत, पण या गाड्या कराडच्या नसाव्यात। हे मुंडे यांचंच आहे। धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी कराडचा बळी दिला, त्याच्यावर आता जेलमध्ये सडायची वेळ आलेली आहे। हे कराडच्या कुटुंबियांना देखील कळालं असेल। कराड यानं कोर्टात सांगावं, खून, खंडणी आणि गुन्हेगारी हे सगळं मुंडेंमुळे केलं। जे खरं आहे ते बोललं पाहिजे असंही जरांगे पाटील म्हणाले। काय सांगू कसं ना तुम्हाला लई कला झाली। गाड्याचं नाव सुद्धा घ्यायची टेन्शन यायला लागलं। एका नोकराला पाणी भरणाऱ्या माणसाला ते पाणी काय काय मग आपल्या पुण्यात म्हणतात बरं पिनाड्या पिपाड्या ते पाण्या भरणार पानाड्याजवळ जर एवढ्या गाड्या म्हणल्यावर जगवार सारखं BMW सारखं रिक्षापेक्षा आता ठीक आहे भाऊ, 3 चाकाचा त्याला 2 चाकं नाही, एकात ट्यूबच नाही आत। काय गाड्या त्या BMW जागवार कुठं इनोवाच्या मोठमोठ्या गाड्या। अरे यार काय हे ना खरं सांगतो प्रामाणिक सांगतो मी, हे त्याचं नसावच। हे सगळं धनंजय मुंड्याचं, हे टोटल धनंजय मुंड्याचा कारभार आहे। पण धनंजय मुंडेंनी स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला। 100% त्या करमाडचा बळी दिला, 100% बळी दिला। सगळं पाप धनंजय मुंडेसाठी केलं त्यांनी आणि आज पाप वाटून घ्यायला सुद्धा धनंजय मुंडे तयार नाही। बरं झालं त्याच्या कुटुंबाला, त्याच्या समाजाला तरी कळलं ह्यो धनंजय मुंडे किती स्वार्थी, किती स्वार्थी। पाप केलं धनंजय मुंडेसाठी, खून केले धनंजय मुंडेसाठी, स्वतःच्या जातीचे पण हप्ते मागितले, खंडाण्या मागितल्या, जमिनी बळी केल्या धनंजय मुंडेसाठी। हा जेलमध्ये सडायची वेळ आली, सरमाडला त्याला सडायची वेळ आली, तर ह्यो पाप सुद्धा वाटून घ्यायला तयार नाही। त्याच्या कुटुंबालाही कळणं लय गरजेचं होतं आता, आणि समाजाला सुद्धा कळणं गरजेचं होतं की ह्यो किती वापरून फेकून देतो, किती धोकेबाज आहे, किती गद्दार आहे धनंजय मुंडे, हे कळणं खूप गरजेचं होतं। बरं झालं कळालं। इथून पुढे तरी त्यांचे डोळे उघडले तर उघडले की ह्यो किती गद्दार आहे, ह्यो किती विश्वासघातकी, हे कळणं गरजेचं होतं। कारण त्याच्या नावावर ठुलं, जेलात गेलं ते पैसे येत जवळ आता या दुसऱ्या देशात जाणार आता फिरायला कसा त्या पैशाच्यावर जेल बघणार हो पाप्याच्या डोक्यावर। त्याच्या कुटुंबाने सांगायला पाहिजे 1 नंबरच्या आरोपीच्या, आणि 1 नंबरच्या आरोपीला सुद्धा मान्य न्यायालयात जाहीर सांगितलं पाहिजे की सगळे पैसे मी त्यासाठी कमवले, की प्रॉपर्टी तिची खून त्याच्यामुळेच केला, त्यांनीच करायचा सांगितलाय। खंडणी पण त्यांनीच मागायला सांगितली, कारण खंडणीचे पैसे मी त्याला नेऊन दिले धनंजय मुंड्याला। निवडणुकीत पैसे खर्चाला मी दिली, याने सांगितलं तिथून आण गुंडगिरी करून मी आणले आणि धनंजय मुंडेला दिली, असं त्यांनी जाहीर सांगायला पाहिजे। सगळं पाप घेऊन त्या 1 नंबरच्या सरमाड आरोपीने मरू नये, त्यांनी धनंजय मुंडेचं नाव 100% घेतलं पाहिजे, खरं त्यांनी बोललं पाहिजे। तो जर 1 नंबरचा आरोपी खानदानी असला तर तो खरं बोलत, आणि त्याच्या कुटुंबात सुद्धा खरं बोलावं, नसता त्याच्या कुटुंबात सुद्धा राग होईल त्या धनंजय मुंडेसाठी।
त्यामुळे त्या कुटुंबानं स्पष्टपणाने मीडियासमोर येऊन जाहीर सांगावं की सगळी प्रॉपर्टी, सगळे खुन खंडाण्या हे सगळं जमा करून धनंजय मुंडेला दिलेलं आहे, परंतु तो आज आमच्या कुटुंबाला साथ द्यायला तयार नाही असं 1 नंबरच्या आरोपीच्या कुटुंबानं सांगायला जाहीर पाहिजे. हो, पुरवणी तपासात धनंजय मुंडेंना तपासात घेणं खूप गरजेचं आहे आणि कुठलाही मुलाहिजा न ठेवता मंत्रिपदाचा, आमदारकीचा कुठलाही कसलाही दबाव न घेता तपास यंत्रणेनं आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांचं मुख्य कार्यालय सुद्धा तो चालवत होता. कार्यालयीन सगळा कारभार 1 नंबरचा आरोपी करत होता. म्हणजे इतकी मुभा दिली, याचा अर्थ हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. हे दोघांचं अंग एकच, काहीच बदल नाहीये. त्यामुळे या ज्या आता 5-7 आपण विषय सांगितलेत, हे सगळ्यात त्यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि 302 मध्ये 100% धनंजय मुंडे त्याला अटक केलीच पाहिजे.